नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 11 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात। आता प्रेक्षकांनो सुरुवातीला बघा इथे बाबा घराबाहेर निघून जात असतात, कारण इथे अर्णव आणि अंजली त्यांना घरामध्ये थांबायचं नाही असं सांगत असतात। आता त्यावेळेस बघा ईश्वरी म्हणत असते की थांबा बाबा, तुम्ही एकटे घराबाहेर जाणार नाही आहात, मी पण तुमच्याबरोबर येईल। आता यावेळेस अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर काहीतरी वेड्यासारखं करू नको, तू बाहेर जाणार नाहीयेस असं म्हटल्यानंतर ईश्वरी कसलाही विचार न करता बाबांबरोबर बाहेर निघून जाते। आता प्रेक्षकांनो तेवढ्या वल्लरी तिथे येते आणि ती ईश्वरीच्या तोंडावर दार बंद करत असते। आता प्रेक्षकांनो इकडे बघा या दोघांवर कोणीतरी हल्ला केलेला असतो आणि त्यावेळेस बघा इथे नम्रताने पोलीस स्टेशनलाही सांगितलेलं असतं। त्यावेळेस इथे ती म्हणत असते की आकाश, आता तुम्ही शांत व्हा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल आता, आणि माझे आई बाबा घरी आले असतील त्यामुळे मला आता निघायला हवं। त्यावेळेस आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, चल मी तुला सोडायला येतो। त्यावेळेस ती म्हणते की नाही नको, अजिबात नको, कारण तुम्ही मला सोडायला येणार आणि परत मग नंतर तुमच्या घरी जाणार, तुम्हाला जायला वेळ होणार आणि मग उगाचच तुमची आई तुमच्यावर चिडेल। त्यावेळेस तो म्हणतो बरं बरं ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी तुला रिक्षा तरी पकडून देतो। त्यावेळेस ती म्हणते हो ठीक आहे। मग आता बघा दोघेही रिक्षा स्टॉपला जात असतात आणि त्यावेळेस ती म्हणत असते की आकाश सर आता इथे तर रिक्षा आहे, मी माझं जाते, तुम्ही जावा असं म्हटल्यानंतर बघा आकाश तिला म्हणत असतो की नाही नको, मी येतो रिक्षापर्यंत। त्यावेळेस ती म्हणते अहो सर नका, तुम्ही थांबा इथेच, मी जाते असं म्हटल्यानंतर बघा आकाश म्हणतो की ओके असं म्हणून ती बघा त्याला आय लव्ह यू म्हणून तिथून निघत असते। आता प्रेक्षकांनो हे सर्व दृश्य आहे तो शुभंकर लांबून पाहत असतो आणि नम्रता गेली हे पाहताच बघा शुभंकर लगेच त्याच्या मागे एक मोठा दगड घेऊन उभा राहतो आणि त्याला तो दगड त्याच्या डोक्यात घालायचा असतो। पण तेवढ्यातच इथे आकाशची चावी खाली पडते आणि ती चावी पकडण्यासाठी खाली वागतो आणि त्याचा नेम चुकतो आणि मग लगेचच आकाश त्याचा हात पकडून त्याला जोरदार मारायला लागतो। आता दोघांमध्ये खूप जोराचे हाणामाऱ्या होत असतात आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस आकाश बघा त्याच्या डोक्यावर जे हेल्मेट आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला अजून चेहरा कोणाचा हे काही ओळखायला आलेलं नसतं। आता प्रेक्षकांनो शुभंकरला कळालेलं असतं की काही करून आकाश मला पकडणार, त्यामुळे शुभंकर तिथून पळ काढतो। आता इकडे बघा अर्णव म्हणत असतो की व्हॉट इज दिस, तुमचा पर्सनली राग तुम्ही आज ईश्वरीवर काढलेला आहे। त्यावेळेस अंजली म्हणत असते की पर्सनली राग वगैरे असं काही नाही आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मग तुझाही राग तिच्यावर होताच की। त्यावेळेस तो म्हणतो की हो पण मी तिला घराबाहेर काढलेलं नाही। मग अंजली म्हणते मीही तिला घराबाहेर काढले नाही। त्यावेळेस बघा इथे अविनाश म्हणत असतात की मग थांबवण्याचा कोणीच का प्रयत्न केला नाही। त्यावेळेस वल्लरी म्हणते की तर का थांबवायचं, ती हट्टाने ती निघून गेली ना, मग जाऊ दे की। आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे अंजली म्हणत असते की अरे चिंटू तू तिच्या प्रेमामध्ये वेडा झाले, ती एवढी मोठी चूक केली तरी देखील तू तिला काहीच बोलत नाहीस। आता प्रेक्षकांनो इकडे बघा बाबा ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी बाळा तू चूक केलीस, मी तर माझा संसार मोडलाच आहे, परंतु तुला असं मी तुझा संसार मोडू देणार नाही आणि भरल्या संसारातून तू असं बाहेर यायचं नाहीस। त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणत असते की नाही बाबा, मी कोणावर अन्याय होताना सहनच करू शकत नाही। आता त्यावेळेस बघा बाबा म्हणत असतात की नाही पोरी नको, मला नाही वाटत हे घर मला कधी स्वीकारेल। आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्णव म्हणत असतो की तुम्ही सर्वजण मी सिंदूरवर अन्याय करत आहात। त्यावेळेस बघा इथे वल्लरी म्हणते की अन्याय कसला, तिचं ती स्वतःहून निघून गेलेली आहे, आम्ही काय घराबाहेर काढलं नाही। त्यावेळेस अविनाश म्हणतो की अरे पण तुम्ही थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही आणि तू तर तोंडावर दार लावलंस। त्यावेळेस वल्लरी म्हणते हो लावलं मी दार, पण ती स्वतःहून हट्टाने बाहेर गेली म्हणूनच मी दार बंद केलं। आता त्यावेळेस बघा इथे अंजली म्हणत असते की चिंटू तुला काहीच कसं कळत नाही आणि त्यावेळेस बघा इकडे ईश्वरी म्हणत असते की नाही बाबा, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन गेल्याशिवाय मी जाणार नाही। आणि त्यावेळेस ते म्हणत असतात की नाही नको, मला खूप त्रास झालाय पण इथे मला कोणीच समजून घेणार नाहीये। त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणत असते की नाही बाबा, मी तुम्हाला समजून घेते आणि माझ्याही आईची अवस्था तुमच्यासारखीच होती। त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की मी समजू शकतो पण मला इथे समजून घेणारं कोणीच नाहीये। आता त्यावेळेस ईश्वरी म्हणते की नाही बाबा, तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणीतरी समजून घेईल आणि त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की मी माझी बाजूही कधी मांडली नाही, परंतु माझी बाजू नाहीच असं नाहीये ना, मी माझी बाजू होती तरी देखील मी मांडली नाही, पण सर्वांना असं वाटतं की माझी काही बाजूच नाही आहे। आता प्रेक्षकांनो इथे बघा अंजली ही अर्णववर ओरडत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की गेले तर गेले बाहेर, दोघंही गेले, तशी ईश्वरी बाहेरच जायला पाहिजे होते, कारण तिने एवढे गुन्हे केलेत की तू तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, तू तिच्या प्रेमामध्ये आंधळा झालायस, तुला काहीच दिसत नाही, पण आम्ही स्वतः बघतोय ती काय काय करते। तर आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा ईश्वरी इकडे बाबांना सांगत असते की बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही मला सोडून जाण्याचा प्रयत्नही करू नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार आहे। आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या नवऱ्याला काही ओळखलेलं नाही, पण मला ते चांगले माहिती आहे, ते वरून जरी किती कठोर रागीट आणि कितीही भडकू वाटत असले तरी आतमधून खरंच ते खूप हळवे आहेत आणि बघा तुमच्यासाठी हे दार नक्कीच उघडणार आहे। त्यावेळेस तो म्हणत असतो की नाही माझ्यासाठी हे दार कधीच खुलं होणार नाही। त्यावेळेस ईश्वरी म्हणते की होणार होणार, हे दार तुमच्यासाठी नक्कीच खुलं होणार। आता प्रेक्षकांनो तेवढ्यात
तेवढ्यातच बघा अर्णव दरवाजा उघडतो आणि त्यावेळेस ईश्वरी लगेचच म्हणते की बघा आता प्रेक्षकांनो सर्वजण अर्णवकडे बघत असतात की तो काय करणार असतो, पण त्यावेळेस मग तो ईश्वरी जवळ येतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस विंदर चल आतमध्ये. त्यावेळेस ती म्हणते की नाही सर मी आतमध्ये येऊ शकत नाही, माझी एक अट आहे, मी आतमध्ये येईल पण माझी एक अट मान्य करा. त्यावेळेस तो म्हणत असतो की काय. त्यावेळेस ती म्हणत असते की तुम्ही जर बाबाला आतमध्ये घेतलं तरच मी आतमध्ये येईल. त्यावेळेस तो म्हणत असतो की मिस सुंदर उगाच वेड्यासारखं वागू नको, ह्या माणसाला तू काही ओळखत नाहीस. त्यावेळेस ईश्वरी म्हणत असते की नाही मी लग्न झाल्यापासून तुमच्याकडे आजपर्यंत काहीच मागितलेलं नाही आणि आज हा माझा हट्ट आहे असं समजा. त्यावेळेस तो म्हणत असतो की ठीक आहे पण हे बघ इथून पुढे जर घरात काही झालं, त्या माणसामुळे घरात जर काही गोंधळ झाला तर या सर्वांना रिस्पॉन्सिबल तू असशील असं म्हटल्यानंतर इथे बघा ईश्वरी बाबांना आतमध्ये घेऊन जात असते. त्यावेळेस चिंटूला इथं अंजली थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु अंजलीला इथं चिंटू शटाप असं करत असतो. आता प्रेक्षकांना इकडे बघा दोघेही आतमध्ये आलेला आहेत, बाबा आणि ईश्वरी आतमध्ये आलेले आहे. त्यावेळेस बाबा म्हणतात की या घराचं देवघर कुठे आहे हे आम्हाला दाखव. त्यावेळेस बघा ईश्वरी बाबांना देवघरामध्ये घेऊन जात असते आणि देवघरामध्ये गेल्यानंतर बाबा अतिशय अंतर्मनाने इथे बघा देवाजवळ प्रार्थना करत असतात, नमस्कार करतात आणि मग त्यावेळेस उठून उभा राहतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी खरंच तू खूप अन्यायाविरुद्ध लढतीयेस परंतु हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे, कारण ह्या घरातली लोक तुलाच वाईट ठरवतील आणि तुझ्याशी योग्य वागणार नाही. त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की पण तू खरंच खूप हट्टाची मुलगी आहेस. त्यावेळेस इथे ती म्हणत असते की बाबा मी तुम्हाला एक सांगू का, अर्णव सरांचा जरी स्वभावावरून कितीही कठीण असला, किती रागीट असले तरी खरंच खूप मनाने खूप चांगली आहे. त्यावेळेस इथे बाबा म्हणत असतात की ऐकून मला खूप छान वाटलं आणि त्यावेळेस बघा इथे ते तिला म्हणत असतात की तू माझी दुसरी मुलगी आहेस असं म्हणून बघा तिला स्वामींचा प्रसाद म्हणून श्रीफळ जे आहे ते तिच्या हातात देत असतात आणि त्यावेळेस ती म्हणत असते की बाबा खरंच मला आशीर्वादांची आत्ता गरज होती आणि त्यावेळेस ती बाबांचा आशीर्वाद घेत असते. त्यावेळेस बाबा म्हणतात की आता तुझी अग्निपरीक्षा चालू आहे. आता इकडे बघा अर्णव हा खूप चिडचिड करत असतो आणि सर्व अस्तव्यस्त करत असतो. त्यावेळेस त्याला आईचं जे बोलणं लहानपणीचं आठवतं आणि ती तिच्या बाबांना म्हणत असते की तुम्ही त्या मुलगी कोण आहे तिच्याजवळ मला नेऊन भेटवा. हे सर्व त्यांचे जे झालेले भांडणे आहेत ते आता अर्णवला आठवत असतात आणि प्रेक्षकांना इथं प्रपोज करण्यासाठी ते बघा ईश्वरीसाठी जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते सर्व उद्ध्वस्त करून अर्णव करत असतो. आता प्रेक्षकांना त्यावेळेस त्याला सर्व काही कालपासून जे काही घडलंय ते सर्व आठवतं आणि इथं ईश्वरीला सरप्राईज द्यायचं तर तिनंच बाबांना आणून सरप्राईज दिलेलं असतं हेही त्याला आठवतं आणि तिनं अट जी घातली तीही अर्णवला इथे आठवत असते आणि त्यामुळे बघा अर्णवची खरंच खूप चिडचिड होत असते आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ती बघा अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस अर्णव खूप चिडतो आणि तो म्हणतो की मी सिंदूर मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आणि तू प्लीज एक शब्दही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मग प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ईश्वरी शांत बसत असते. आता इकडे आजी अंजली वल्लरी आणि मामा जे आहे ते सर्व एकत्र असतात आणि त्यावेळेस बघा इथे मामी म्हणत असते की ईश्वरी तर काहीही करू शकते पण अर्णवचं काय. आजपर्यंत आपल्या सर्वांना प्रश्न होता की ईश्वरीचं काय करायचं, पण आता सर्वांना हाच प्रश्न पडलाय की या अर्णवचं करायचं काय. आणि जे लोक डोकं ताळ्यावर ठेवून निर्णय घेतात ना तसा हा निर्णय आज अजिबात अर्णवनं घेतलेला नाहीये. आणि त्यावेळेस इथे अंजली म्हणत असते की आजी अगं तू तरी काहीतरी सांग ना, चिंटूला समजावण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेस आजी म्हणते की अगं तो कोणाचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे का, तो माझं तरी काय ऐकून घेणार. त्यावेळेस ती म्हणत असते नाही आजी तू मोठी आहेस, तुझं नक्कीच ऐकून घेईल, तू बोलण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेस मामा इथं अंजलीला म्हणत असतो की तू किती बोललीस तरी ते जे आलेले आहेत ते तुझे बाबा आहेत आणि त्यामुळे तू तुझा राग जो आहे तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेव आणि माणुसकीने विचार कर. आता प्रेक्षकांना यावेळेस वल्लरी म्हणत असते की नाही तो माणूस आपल्या घराचा शत्रू आहे त्यामुळे त्याच्या बाजूने अजिबात विचार करायचा नाही. आता प्रेक्षकांना यावेळेस बघा इथं मामाच्या आणि वल्लरीचेच बोलणं चालू असतं आणि त्यावेळेस वल्लरी म्हणत असते की तुम्ही शांत बसावं, तुम्हाला काहीच कळत नाही आणि तो माणूस जो आहे तो आपल्या घराचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपल्या सात्विकाताईचा जीव त्याच माणसाने घेतलेला आहे असं इथे वल्लरी म्हणत असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्णव हा ईश्वरीवर खूप चिडचिड करत असतो आणि त्यावेळेस ईश्वरी म्हणत असते की याहो तुम्ही जसं माझ्या आईचंही मन समजून घेतलं अगदी तसंच बाबांचं देखील मन समजून घ्या. त्यावेळेस तो म्हणतो त्या माणसाला समजून घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की त्या माणसाची बाजू घेऊन तू माझ्याशी अजिबात बोलायला जाऊ नको. त्यावेळेस ती म्हणते की नाही मी त्यांची बाजू घेतच नाहीये पण सर
त्यांचीही काहीतरी बाजू असू शकते की आपण त्यांचा कधी विचार केला आहे का. त्यावेळेस तो म्हणत असतो की त्यांनी आमचा कधी विचार केला आहे का. आम्हाला एवढं लहान असताना इथे सोडून गेलेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास झाला आहे हे तुला माहीतच आहे आणि तू त्यांची बाजू काय घेतीस, तुला त्यांची तकलीफ दिसते का. त्यावेळेस ती म्हणत असते नाही, परंतु मी जे काही सत्य आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळेस बघा अर्णव कपाट उघडत असतो आणि जे काही सर्व लहानपणीची खेळणी असती ती खेळणीची पेटी रिकामी करतो. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की सर हे काय आहे. त्यावेळेस तो म्हणत असतो की माझं बालपण मी असं पेटीमध्ये गुंडाळून ठेवलं होतं, कारण ह्याच्याकडे बघून मला सतत आग आणि त्या माणसाबद्दलचा राग सतत माझ्या मनात राहावा म्हणून ठेवलं होतं. कारण एखाद्याला वाटेल की माझ्या बालपणीची आठवण म्हणून ठेवलंय, पण नाही. आणि तू नेहमी म्हणत असते ना आपल्यामध्ये एक बालपण लपलेलं असतं, पण ते माझ्यामध्ये अजिबात नाही, कारण मी बालपणात सुद्धा बालपण जगलेलो नाहीये असं म्हणून बघा तो इथे ईश्वरीला सांगत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ईश्वरी म्हणते हो सर, परंतु तुम्ही त्यांची थोडी तरी बाजू समजून घ्या ना, आणि त्यांची काहीतरी बाजू असेल हेही समजून घ्या. यावेळेस अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदूर, तू आज या घरात आलीस त्यामुळे प्लीज तू यामध्ये पडू नकोस. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अविनाश हे रमाकांत शिर्केंना एका रूममध्ये घेऊन आलेले असतात आणि त्यावेळेस ते म्हणत असतात की भाऊजी या आतमध्ये या. त्यावेळेस तो AC ऑन करून देत असतो. तेव्हा इथे रमाकांत शिर्के म्हणत असतात की नाही नाही अजिबात नको, मला या सर्वांची अजिबात सवय नाही आहे, त्यामुळे प्लीज मी यापासून लांबच आहे. आणि जेव्हा मी घर संसार सोडला तेव्हापासून मी चांगले वस्त्र वगैरे सर्वच काही सोडलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मी फक्त स्वामीचं नामस्मरण करतो आणि यातच मला सर्व काही येतं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अविनाश मनात विचार करत असतो की कोणाला सांगितल्यावर खोटं वाटेल की काही वर्षांपूर्वी हा जो साधू माणूस आहे तो कोट्याधीश प्रॉपर्टीचा मालक होता. आता प्रेक्षकांनो इकडे बघा रमाकांत राजे शिर्के जे आहेत ते बघा देवाचं नामस्मरण करत बसलेले असतात आणि तेव्हा तिथून अविनाश निघून जातो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस रमाकांत म्हणत असतात की सात्विका मला तुझी खूप आठवण येते, मी घरात असून सुद्धा मुले माझ्याशी बोलत नाही आहेत. आता प्रेक्षकांनो इकडे वल्लरी विचारत असते की ईश्वरी काही करून त्या रमाकांतला घरात घेऊन आली आणि त्याला आत्तापर्यंत कळालं असेल का मी या दोघांच्या मागे माझाच हात होता. आता तेवढ्यातच अविनाश तिथे येतात आणि त्यावेळेस ते वल्लरीला म्हणत असतात काय कुठला प्लॅन शिजतोय डोक्यात व ईश्वरीवर अजून नवीन कोणते आरोप करायचे हे डोक्यात चालू आहे का. त्यावेळेस ती म्हणते ओ तुम्ही जरा शांत बसावं, तुम्ही उगाच काहीही बोलत जाऊ नका. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की मला समजलंय सर्व काही. तेव्हा ती विचारते की काय. त्यावेळेस मग इथे अविनाश म्हणत असतो की हेच की सुप्रियाताई आणि भाऊजींच्या दोघांमध्ये कोणीतरी गैरसमज निर्माण केला आहे आणि तिसरीच व्यक्ती कोणतरी कारस्थानी आहे. त्यावेळेस वल्लरी म्हणत असते की कोण. तेव्हा बघा इथे अविनाश तिच्याकडे बोट दाखवत असतात. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये बघा आपण पाहणार आहोत की ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरी मी जशी माझी आई गुन्हेगार नाही किंवा निर्दोष आहे तसंच मी बाबांना सुद्धा निर्दोष मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.